आणि आता आम्ही निघालोय नवी मुंबई दौऱ्यावर। काय सुंदर आहे बघ ना, मस्त असं सुंदर असं डेकोरेशन। जी मूर्ती बनवली आहे ना फुलांपासून, गाईज एवढं सुंदर रूप आहे ना बाप्पाचं, माझी नजरच नाही हटत आहे। गेट आहे तोच बघा ना किती म्हणजे सही वाटतोय, आतमध्ये तर काय काय असेल। भारी कन्सेप्ट आहे, वाईल्ड लाईफ जी आहे ती सेव्ह करा आणि कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती बनवली। वाव, मस्त ना, अप्रतिम डेकोरेशन। चिलकर प्रणवमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। रात्रीचे 11:30 वाजलेत आणि आता आम्ही निघालोय नवी मुंबई दौऱ्यावर। नवी मुंबईमध्ये जेवढे बाप्पा आहेत तेवढे आम्ही कव्हर करणार आहोत। तर चला बघूया काय होतं काय नाही या व्हिडिओमध्ये। काही मंडळ अशी आहेत ना जी म्हणजे माझ्या डोळ्यात एकच मी बघितलेत की लहान असं मंडप आणि त्याच्यावर मूर्ती आणि त्याच्यानंतर म्हणजे ते अपग्रेड होत गेले कालांतराने। तर आता आम्ही चाललोय कोपरखेरणेला। पहिले आम्ही चाललो आहोत आता बाप्पा फुलांचा बघायला, जो की ती मूर्ती आहे ती पूर्ण निर्मल्यापासून घडवण्यात आली आहे। मस्त असं सुंदर असं डेकोरेशन बनवलंय रे। डेकोरेशन पण मस्त, थिंकिंग पण भारी। जी मूर्ती बनवलेली ना फुलांपासून, भाई आजूबाच आहे रे। लोक म्हणजे किती कलाकार आहेत ना दुनियेत लोक। आता आम्ही चाललोय कोपरखेरणेचा एकच दंत। काय सुंदर आहे, सगळ्या सोंड असं वेगवेगळे बघ ना, एक साईज पण वेगवेगळी ना सोंडाची। गाईज एवढं सुंदर रूप आहे ना बाप्पाचं, माझी नजरच नाही हटत आहे, नजरच नाही हटत। बोलतो आम्ही आहे ना दोघं इथं बसलो आणि मूर्तीकडे एकटक बघत राहतो। खूप भारी यार, खूप भारी। काय मूर्त्या बनवल्या ज्याने म्हणजे बनवली ना भाई, अरे कसं रे, काय सही मजा येते असं बघितलं ना काम कधी, म्हणजे खूप खूप मजा येते। मनच नाही करत आहे जायचं, असं वाटतं एकटक नुसतं बघत राहावं, बाकी काय नाही। जी कलाकारी आहे ना भाई, अनरियल आहे रे। सर्वांचा गुण जाय ना असं वरतीच, हा सर्वजण म्हणजे ते बघत असं वरतीच बघा। चला आपण आता इथून निरोप घेऊ थोड्याच वेळात। खरं जे बोलायला गेलं निखिल, जी कलाकारी आहे ना म्हणजे बनवणाऱ्याच्या दृष्टिकोनातून बघ की कसं बनवलं असेल, काय थॉट प्रोसेस असेल बनवण्याच्या मागे, तेवढं ते बनवून आणणं हुबवतो भाई। भाई साहब रे भाई, खूप मजा येते माहिती एक्सप्लोर करायला, असं खूप मजा येते। जस्ट बघितलेलं एका ग्लान्सवर आम्ही इथं आलोय। ओ हो हो, लाईन आहे गणराज वाशीचा गेट आहे तोच बघा ना किती म्हणजे सही वाटतोय। तर आतमध्ये तर काय काय असेल, चला बघूया आता आतमध्ये जाऊन। मला आहे ना साऊंडचा आवाज आलाय, इथे ना मुव्हिंग डेकोरेशन असेल एखाद्या वेळा, कारण की साऊंडचा आवाज येतो काहीतरी। हा नाटक वगैरे, अच्छा हा मुव्हिंग डेकोरेशन आपल्या सिद्धिविनायक मंदिरमध्ये असायचं लहानपणी, आहे म्हणजे आता म्हणजे आमच्या इथं पण ऐरोलीचा महाराजाला असायचा। आता बघूया, हा सगळं डेकोरेशन इकडे। हे साऊंड इफेक्ट आहे का? साऊंड इफेक्ट आहे का? वाव, सार्वजनिक गणेशोत्सव गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे। जंगल सफारीमध्ये जी मूर्ती आहे ती कागदाच्या लगद्यापासून बनवली, कागदाच्या लगद्यापासून। ओव्हरऑल जो डेकोरेशन आहे ना त्याचा मोठो आहे की जी वाईल्ड लाईफ आहे ना ती सेव्ह करा। पहिल्यांदा अशी कन्सेप्ट बघितली। मी काय बोलतोय मित्रांनो, खूप भारी कन्सेप्ट आहे।
वाईल्ड लाईफ जी आहे ती सेव्ह करा, नाहीतर आपल्या येणाऱ्या पिढीला आपल्याला सांगावं लागेल की हा वाघ होता, हा हत्ती होता, हा सिंह होता, असे प्राणी हे असायचे. असे प्राणी असायचे. आणि खूप भारी डेकोरेशन केले ओव्हरऑल. आतमध्ये जे साऊंड इफेक्ट्स वापरलेत आणि कागदाच्या लगद्यापासून ही मूर्ती बनवली. वाव, खरंच रे भाई, आर्टिस्ट लोक ना फुल मचवत आहेत रे भाई. पोरगी त्या पोरीचा जरा आवाज इरिटेटिंग वाटला निखिलला. अरे पण लहान मुलगी आहे भाई, असाच आवाज असणार तिचा. ती बोलते भूक लागली, ती बोलते आई मला फ्राईड जरा मस्करी करते रे. मस्तीचा विषय. तर आता आम्ही निघालोय, तर आम्ही खाणार आहोत थिओब्रोमाची पेस्ट्री. हे क्यूटी, हाऊ आर यू, से हाय. प्रेग्नेंट होती, पाव प्रेग्नेंट आहे. फोटोवर समजतो ना. हा रे, नको रे, नको लाईन मारू रे बिचारे. चल बाय. चल आम्ही चाललोय ऐरोलीला. ऐरोलीचा महाराजा आणि ऐरोलीचा राजा, म्हणजे लहानपणापासून जे बघितलेले गणपती आज मी तुमच्यासोबत दाखवणार आहे. आज मी Yes, तुमच्यासोबत let's share go. करणार आहे. मी स्वतः किती वर्षांनी इकडे आलो मित्रा. ऐरोलीचा राजा. वाव, मस्त ना. अप्रतिम डेकोरेशन. सगळीकडे हीच थीम आहे यावर्षी. वाईल्ड लाईफ वरती हा. माकड आहेत, आणि त्या जंगल टाईप दाखवलं. भारी आहे. आता आम्ही चाललोय ऐरोलीचा महाराजा. राजा आणि महाराजा हे लहानपणापासून मी बघत आलेलो गणपती. भारी रे, म्हणजे मूर्ती खूप ह्यूज होती पहिल्यांदा. huge, म्हणजे आणि त्यांनी मार्केटिंग पण अशी केली ना की ऐरोलीतला सर्वात मोठा गणपती, मोठा गणपती. हा म्हणजे ही कशी गणपती. पूर्ण अशी ऑल ओव्हर मूर्ती अशी ह्यूज, एकदम मोठी आहे. सिंहासन खूप मोठं आहे. सिंहासन पण खूप मोठं आहे. हा. भारी यार, म्हणजे सलाम आहे यार या आर्टिस्ट लोकांना ना भाई, खरंच यार मस्त. आता आपण आलेलो आहोत ऐरोलीचा महाराजा. इकडे तो राजा होता आणि हा महाराजा. शिवनेरीची थीम इकडे, शिवनेरी. हा, हे शिवनेरीची थीम आहे बाहेरून, जसं की बघू शकता. हा आहे ऐरोलीचा महाराजा. हा मूर्तीचा जो हे आहे ना, कधी बदलत नाही, सेमच असते मूर्ती. म्हणजे तुम्ही प्रत्येक वर्षी बघाल ना, सेमच वाटणार. फक्त यावेळेस ना मुकुट जरा वेगळा दिसतो मला. या गणपतीच्या ना बऱ्याच जागा बदलल्या आता. पहिले मी जिकडे राहायचो ना तिकडे बाहेर होते, नंतर मग परत इकडे आले डी मध्ये, नंतर मार्केटमध्ये शिफ्ट झाले. किती वर्ष झाले रे? आता 27. म्हणजे विचार करा, मी लहानपणापासून बघतो. त्याच्या आधी 2 वर्ष. त्याच्या अगोदर 1998 लोकमान्य सेवा समिती. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बरेच गणपती फिरलो आहोत नवी मुंबईचे, बरेच फेमस गणपती. हे जे होतं ना ऐरोलीचा महाराजा आणि ऐरोलीचा राजा, हे 2 गणपती म्हणजे मी लहानपणापासून बघत आलो. हे मी लास्टला म्हणून कव्हर केले. आज आपण कागदाच्या लगद्यापासून बनलेला गणपती बघितला, फुलांचा गणपती बघितला. त्याच्यानंतर आपण बऱ्याच गोष्टी केल्या, ॲक्टिव्हिटी केल्या. एक दंत बघितला, 6 मुखी असा बाप्पा. म्हणजे कमाल रे कमाल. हे जे बनवतात ना मूर्ती, खूप भारी. मी तर पहिल्यापासून बोलतो बाप्पा जो आहे तो एकच असतो, घरातला काय आणि मंडळाचा काय. पण जी कलाकारी आहे ना, असं म्हणजे काय थॉट प्रोसेस असेल मूर्ती बनवणे, एवढी मोठी मूर्ती सोपं नाही आहे. किती महिने डेडिकेशन, हार्डवर्क. आणि जेव्हा बघतो आपण ॲज अ बघतो तेव्हा आपल्याला वाटतं की हां रिअल मूर्ती. खूप सुंदर, खूप सुंदर. या व्हिडिओला आपण इथंच एंड करूया बाप्पासोबतच. तर व्हिडिओ बघत राहा. आवडला असेल तर नक्कीच शेअर करा बाप्पा लवर सोबत. बाय बाय.